एका बाजूला महिला हक्कांसाठी लढणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा एक वादग्रस्त व्यक्ती. आणि जेव्हा या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतात, तेव्हा सगळ्यांच्या भावया उंचावतात. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत रुपाली चाकणकर आणि स्वयंघोषित गुरु अशोक खरात. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये चाकणकर या खरात यांच्या पाया पडताना दिसतात आणि हे दृश्य समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. कारण ज्या व्यक्तीवर महिलांच्या हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तीच व्यक्ती एका वादग्रस्त व्यक्तींसमोर अशा प्रकारे नतमस्तक होताना दिसते. या सगळ्यांवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे अमोल कोल्हे यांनी. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत थेट कविता सादर केली आणि या कवितेमधून त्यांनी कडक शब्दात टीका करत नैतिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या कवितेतून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा संदर्भ दिला. गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी एक गंभीर प्रश्न विचारला, आपण अजूनही विचारांच्या गुलामगिरीत अडकलो आहोत का? या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अशोक खरात यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा हा व्यक्ती महिलांच्या शोषणाच्या आरोपामुळे आधीच चर्चेत होता आणि आता त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे केवळ एक नव्हे, दोन नव्हे, तर अनेक राजकीय नेते यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर येते. त्यामुळे जयंत पाटील, सुनील तटकरे आणि निलेश लंके यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत. त्यांच्या पूजा विधीचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. दरम्यान तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. अशोक खरात यांच्याकडे तब्बल 200 कोटी रुपयाची संपत्ती असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नाशिक परिसरात जमिनी खरेदी, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आणि बांधकाम व्यवसायात गुंतवणूक या सगळ्यांमुळे हे प्रकरण फक्त अंधश्रद्धापुरतं मर्यादित राहत नाही, तर एक मोठं आर्थिक आणि प्रभावाचं जाळं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता या सगळ्यांची चौकशी SIT कडे देण्यात आली आहे. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपास सुरू झाला आहे. फोन कॉल्स, आर्थिक व्यवहार आणि पोलिसांच्या हाती लागलेले 58 व्हिडिओ याची तपासणी केली जात आहे. पीडितांना न्याय मिळवून देणं आणि या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करणं हे तपासाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण या सगळ्यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा नेमकी कुठे आहे आणि जे लोक सत्तेत आहेत त्यांनी कोणत्या मर्यादा पाळायला हव्यात? कारण जेव्हा जबाबदारीच्या खुर्चीवर बसलेला व्यक्तीच अशा वादात अडकत अडकतो, तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा राहतं. तर संजय राऊत यांनी दावा केलाय, की अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचा गुरु महाराज आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ क्लिप्स सापडले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना तर ICUमध्ये भरती करावं लागलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. या भोंदूबाबाने पोलिसांनी जी माहिती दिली आहे, ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री हे या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. पण अशोक खरात यांच्यामुळे अनेक नेते आणि खास करून रुपाली चाकणकर अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. अशोक खरात यांना 24 मार्चपर्यंत कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी काही धक्कादायक सत्य समोर येतं का, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तर मंडळी, अशोक खरात यांच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.